आज आहे गुढीपाडवा, म्हणजेच आपलं मराठी नवीन वर्ष. सण म्हटला की गोडधोड हे आलंच. सकाळी लवकर उठणं, छान तयारी करणं आणि देवाची पूजा करणं ह्यात एक वेगळीच गंमत आहे. गुढीपाडव्याला खरं तर आमरसपुरी, श्रीखंडपुरी असा बेत असतो, पण मी मात्र आज पुरणपोळ्या करायच्या ठरवल्यात. माझी पुरणपोळी बनवायची ही दुसरीच वेळ, त्यामुळे कशा बनतील ह्याची थोडी धाकधूक होतीच. खरं तर तुम्ही प्रत्येक पदार्थ किती मनापासून बनवता ह्यावर त्या पदार्थाची चव ठरते. हे मंत्र डोक्यात ठेवलं आणि पोळ्या बनवायला सुरुवात केली. पोळ्या बनवता बनवता लहानपणीच्या आठवणी डोक्यात ताज्या झाल्या. लहानपणी मी ज्यांच्याकडे पाळण्याघरात राहायचे त्या काकू अतिशय उत्तम मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या बनवायच्या. तोंडात पुरणपोळी टाकली की ती विरघळलीच समजा. पुरणपोळी बनवणं पण ही एक कला आहे. फुगलेली पोळी बघून माझा आनंद काही गगनात मावेना. मी केलेल्या ह्या पुरणपोळ्या तुम्हाला कशा वाटल्या ते मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.